मुंबईत बैठकीत आश्वासन 30 जून पर्यंत कर्जमाफी करू, आंदोलन मागे. उद्या लागतं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून महिना पूर्ण, म्हणजे अजून 8 महिने. लोक त्याला घरकोंबडा म्हणत असले ना तरी पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करणारे ते परवडले. आरपारची लढाई. आत्ताच सरसकट कर्जमाफीचा GR काढावरून डायरेक्ट 30 जून 2026. सापई सरकारचा, सपेराई सरकारचा. लाडक्या बहिणीसाठी मुदतवाढ मागितली होती का? मोजरीच्या उपोषणात 4 महिन्याचा वेळ दिला होता, आता परत 8 महिन्याचा वेळ का दिला? निवडणुका डिसेंबरमध्ये आहेत, शेतकऱ्यांना 31 मार्च पर्यंत कर्ज भरावंच लागणार. यंदा सक्तीची वसुली होणार, मग कर्जमाफीचा काय फायदा? याचा अर्थ स्पष्ट आहे. भाऊंनी BJPचा झेडपीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. आता शेतकऱ्यांना सांगणार, आम्ही कर्जमाफी दिली आहे, आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत मतदान करा. पुन्हा हे आपल्याला फसवतील, पुन्हा कर्जमाफीच्या नावावर निवडणुकीत मतं मागतील. अरे इतक्या संख्येनं शेतकरी आले, उपाशी तापाशी पावसात राहिले, काय फायदा झाला? लाखो लोक जेव्हा एका जागी जमतात तेव्हा सरकार घाबरते, निर्णय घ्यायला भाग पडते. त्यांना छातीवर बसून घ्यायचं सोडून उलट त्यांनाच वेळ देऊन आलोत. आता जुलैपर्यंत कोणालाही यावर मोर्चा काढता येणार नाही. देवाऱ्यातल्या देवापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता हो बिचारे शेतकऱ्यांनी. आंदोलन पूर्ण करायची धमक आपल्या बुडात नसेल ना तर अशी फुकटची बाजी नाही करायची. सध्या तरी असंच म्हणावं लागेल की लाखो शेतकऱ्यांच्या विश्वासावर, त्यांच्या मेहनतीवर एक नेता उभ्यानं मुतला. कारण फडणवीसवर विश्वास ठेवणं म्हणजे तेच गाजर आपल्या मारून पिवळं करून घेणं. मुंबईला बैठकीसाठी गेले तेव्हाच समजा लक्षात आलं होतं, पण वाटलं बाकी हे समिती, अभ्यास, अहवाल, निर्णय त्यानंतर मिळाला तर लाभ, नसता लखलाभ. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. हे पेज फॉलो करा आणि मागील काही दिवसात ज्यांनी आंदोलनाच्या गोष्टी केल्या ना त्या सर्व बांधवांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.